अरे बाई रुपाली, काय झालं मग त्या पोराचं? बोलावलं का त्याला घरापर्यंत? सांगितलं कोण नाही? काही ये म्हणून दादाला भेटून घे, काय म्हणते काय नाही. तोही काय म्हणते, आपण काय म्हणतो, आपल्याला पटते नाही पटत. तर आणलं असतं घरापर्यंत तर बरं झालं असतं. नाही तर मग दुसरे पाहुणे होते अजून आपल्याकडे, ते घेऊन आलो असतो आपण. दादा म्हटलं मी त्याले काल गेली होती की नाही कॉलेजमध्ये, तर म्हटलं तर बोलावलं म्हटलं दादानं घरी. तर येतो म्हणे मी. असं म्हटलं होतं बा, तसा तो उत्सुकच आहे म्हणे यासाठी. तो तर मला म्हणून राहिला कधी करतो लग्न म्हणून. मीच दादा टाळून राहिली होती. मी म्हटलं तसं नाही करत म्हटलं, मी पडूनही नाही येत म्हटलं. मी म्हटलं माझ्या घरी विचारन, माझ्या दादाले, आई बाबाले सगळेले, त्याला मान्य असेल तरच करन म्हटलं. माझ्या दादाला जर मान्य नसेल ना तर मी करणार नाही म्हटलं. असंच म्हटलं. हा तेच म्हणतो बा, नाही तर मग काय म्हणते तर आपण करावं इकडे आणि तू म्हण राहू तिकडे. कायले पाहिजे फालतूस, आपण त्याच्यासाठीच म्हणतो. आणि मला नाही वाटत नुकसान झालं पाहिजे म्हणून तुझं. कसं आहे, तू आता कॉलेज शिकून राहील ना, शिक. तुला जेवढं शिकायचं आहे तेवढं शिक, काही बन. आणि काय म्हणते तर ते पोरगही दाखवून दे, म्हणजे आपल्याला माहीत पडून जाते कसं आहे पोरगा, काय आहे त्याचे आई वडील कसे आहे. दादा त्याच्या आई वडील मस्त आहे. त्याने त्याच्या आई वडिलांना विचारलं, हो म्हणे तेच कबूल झाले सगळ्या गोष्टीले. काही पाहिजे नाही त्याले. असंही नाही म्हटलं त्याने हुंडा पाहिजे काही पाहिजे. काहीच घेणं देणं नाही त्याला कोणा गोष्टीचं. घेऊन ये म्हणे पोरीले. नाही म्हणत असेल ना म्हणे, तर तसंच घेऊन ये म्हणे. आम्ही म्हणे घरीच लग्न करून देऊ म्हणे, चांगलं धुमधडाक्यात म्हणे. एकटाच आहे दादा तो, त्याला काही बहीण भाऊ नाही आहे कोणी. त्याच्यामुळं मग आणि चांगलं आहे स्वभावानं. असं म्हणजे हे नाही बोलत नाही, रागवत नाही, काही नाही. मस्त आहे. आता किती दिवस झाले दादा आम्ही सोबतच आहे. मग एवढ्या दिवसाचं गोष्ट काढायला काय झाली होती तुले? एखादी गोष्ट काढून गेला का तू ती? कायले बोलवलं असतं आपण हे हलकट पाहुणे असे? हा, त्याला बोलायची अक्कल नाही थोडीशी? पोराच्या मायला तर बिलकुलच नाही. पोराची माय तर बस. नाही बा, मला पटलंच नव्हतं ते स्थळ. पोराची आई कशी बोलून राहिली होती. हा कधी म्हणजे ते एकदमच कशी तरी बोलून राहिली होती. तर बा आपण कोणाला बोलून राहिलो, काय बोलून राहिलो, आपण पाहुणे आलो कोणाच्या घरी, हे नाही समजून राहिलं होतं तिला. नाही नाही, ती बाई बोलली का नाही तेव्हा मला पहिलेच पसंत नव्हतं आलं काही. पण मी म्हटलं जाऊ दे, आता पाहुणे हाक लाव काय. बाप चांगला आहे, पोरगं चांगलं आहे, पोरगं मस्त होतं रुपाली. पोरगं पसंत आलं होतं मला. म्हटलं पण किती झालं तरी आपण म्हणतो. मग मायचं काय करावं लागते? नाही नाही नाही, मायचंही असते बा. कसं आता म्हणते ते, मग म्हणते नाही नाही, माय अशी माय तशी, माय चांगली आहे करत नाही असं आणि तसं असे बोलतेत. मग त्याच्यापेक्षा कसं आहे, पहिलेच जाऊ दे रे बा. बाई अशी एक आहे, बाई पाहूनच लग्न करायला लागते. मग खरी माय चांगली असेल ना तर पोरगं चांगलंच राहते. आणि माय अशी असेल का नाही तर मग पोराची काही गॅरंटी नाही आहे. बरोबर आहे दादा. इथं काही त्याच्या आई बाबाही मस्त आहे, म्हणून तोही चांगला आहे. काल म्हटलं मी त्याला ये म्हटलं घरी, म्हटलं दादानं बोलवलं म्हटलं तुला म्हटलं. तर पहिले त्याला भीती वाटली, येऊ की नाही येऊ म्हणून. मग म्हणे ठीक आहे म्हणे, येऊन जातो म्हणे मी म्हणे. म्हटलं भ्याचं काही कारण नाही म्हटलं, दादानं तुला काही मारायसाठी नाही बोलावलं म्हटलं, बोलायसाठी बोलावलं म्हटलं. असं कर म्हटलं, आई बाबाला येऊन नाही तर मग एकटा आहे म्हटलं. सोड, मी कायला मारतो मावीन त्याला, मारायला बोलावलं काय त्याला? त्याला बोलासाठी कसं आहे काय आहे आम्हाला मैत्रीण तेव्हाच आम्ही पसंती दाखवू कोणी. येईन दादा तो, बहुतेक आजच येईन. ठीक आहे ना, येऊ दे ना, आलं तर चांगलंच आहे. आई कुठे गेली होती हो तू? हा, साऱ्या सकाळची नुसतं गाव फिरत राहतं काय काय माहित. अन मग म्हणतं का नाही, मी कुठं जातो काय नाही येतो काय. काय आई बाबा बोलून राहिले तिकडे, वावरत नाही आली म्हणते, बाया सांगायला सांगितल्या होत्या, सांगितल्या का ते बाया? कुठच्या आणू रे बाया? गावातल्या बाया यायलाच तयार नाही. तर काय कारखाना आहे का माझ्याजवळ? आणल्या कारखान्यातल्या 2-4 बाया आणि बस नेल्या वावरात. आहेच नाही तर कुठून आणू मी? बाया येत नाही म्हणते. त्या दुसऱ्या इकडे चालल्या आहे त्या कुकडे कुकडे. तिकडे होका महाग आहे आणि रोज महाग आहे आणि गाडीत जायला भेटते नसन तसं. जा म्हटलं तिकडे जातात. पण मी दुसऱ्या बाया काय होईल, गावातल्या बाया तर जरा जास्तच करून राहिल्या. असं करून बाया गावातल्या तर मजूर कुठून आणावं म्हणा आम्ही? हा, म्हणजे काय सगळ्या बाहेरगावच्याच कास्तकार इकडे जातो म्हणते काय? गाड्या घोड्या भेटते म्हणून. आई त्या गाड्या घोडीत जाणं पुरत नाही. कधी कधी गाड्या उलटून जाते, ऑटो उलटून जाते. तरी बाईला अदल नाही घडून राहिले म्हटलं. तर नाही बा, जाऊ नये म्हणून ह्या गाडीत. काही गरज नाही गाडीत जायची, पैदल जाऊ आपलं. पण गाड्या घोडीत जाऊ नये. पण लोकांना पाहिजे, पाय नाही दुखले पाहिजे. आणि गाड्या भेटल्या पाहिजे. लोकांना लागून गेल्या आता गाड्या. मग म्हणून ते चटकून गेल्या त्याच्यावर. पाय 2-4 भेटल्या तर. काय तरी बा अजून काय म्हणते काय नाही. तर इकडून येतो तिकडे जातो, तिकडून इकडे इकडे जातो. चक्रास मारणं चालू राहते माझ्या निऱ्या. हा, चक्रा मारू मारू चक्रा मारू मारूच अर्धी कमी होऊन गेली मी. पाय ना केवढं होतं माझं वजन, केवढं झालं, एवढी बारीक होऊन गेली मी. अरे खरंच तू लय बारीक झालं, पण काऊन तर काय माहित. एवढी बारीक तर होती नाही, कशी काय झाली तू आता एवढी बारीक? काय म्हणते तर मागच्या वर्षी तर लय जाडी जोडी होती. काय करतं रे आता हे, कामं करू करू कामं करू करू. घरात सून आहे तरी कामं करायला लागते. बाहेर काय म्हणते तर माणूस आहे, मजूर सांगतो तरी वावरात कामं करायला लागते. मग बारीक नाही होईन तर काय होईन बापा? 17 येर जरा मारायला लागते. इथून गावात, गावातून घरी. हा चालली इकडले तिकडे तिकडले इकडे. मग काय करा झाली बाबा बारीक आता. आता पाहतो बाबा, आता कुठं जात नाही. जरासं वजन वाढू देतो. वजन कमी झालं म्हणते मला, म्हणते लोक. किती वाढवतो बाई वजन? एवढीच तर ठीक आहे, लय झाली ना आता, इथं लय आहे. तरी म्हणतो कमीच आहे. तू काही बोलूच नको माझ्यासोबत. साऱ्या गावात माझं नाक कापून ठेवलं म्हटलं त्या. आणि आता काय म्हणते ते इथं हे करून राहिली काय, चापलूशी करून राहिली काय फालतूची? माझ्यासोबत बोलत नको जाऊ तिकडे. साऱ्या गावातल्या बाया तुझ्याच नावानं बोंबलून राहिल्या म्हटलं. तुझी पोरगी अशी शांता बहीण, तुझी पोरगी तशी. आणि कायले करतात जास्तीचे कामं? आई शांत राह, तिला काय बोलतो?
काय गरज आहे बोलायची तुला सांगितलं ना म्या तर त्या पोराला घरी बोलावलं म्हणून म्या मग तिच्यासोबत येतो रुपालीचं लग्न लावून ते पाच बसून तिची जिंदगी आहे ना मग तिच्या मनानं झाली पाहिजे तू तिला सहारा करणं अजून भाऊ आहे ना तू भावानं असं करायला पाहिजे काय हा त्या आता म्हणले पाहिजे काय चालू आहे घरात बिलकुल बोलायचं नाही कोणासोबत तंगडे तोडून टाकून तू बिलकुल कॉलेज बंद कर तिचं पण नाही तू तर काय म्हणते अजून अजून डोक्यावर घेऊन नाचून राहिला बहिणीले तसं काय मोठा तीरच मारला त्या बहिणीनं आई आता जे व्हायला नव्हतं पाहिजे ते तर झालं मग आता काय करतो तिला ओढू मारतं काय आता ते स्वतः शिकली हा तिला सगळं समजते ना समजदार आहे ना ते मग ते तिचा निर्णय तिला घेता येते ना आपण कोणी तिचा जीवनाचा निर्णय घेणार पाच पसंत आहे तिचं आपलं करून देणं काम आहे आई. बाकीचं काय होते काय नाही तुम्ही जर करून दिलं काही झालं उद्या काय म्हणा तुम्ही काही झालं तर नाही बाई तुझ्याच हातात झालं तू तशी आहे तूच तशी आहे पोरीला उलटा दोष द्या झालं निघून जाण त्याच्यातून त्याच्यापेक्षा तिच्या मनानं करून द्यान दिले ते तुम्हाला काही म्हणणार आहे नाही मग अरे इले बिघडवण्याचा ह्या त्या बायकोचा साधा सारा हेच शिकवते तिला काहीचं काही कारण का ह्या घरात राहते दोघी जणी आणि ह्या एकमेकीचे कानं भरत राहते काय भरते काय नाही तर मी काही घरात राहत नाही आई ते कायले भरून कान काही बोलत राहतं कान भरते न असं करते न तसं करते कान भरून भराजोगती दिसते का तुला ते हा आजपर्यंत नाही भरले तिनं कान आताच भरून राहिली काय आणि कान कायसाठी कामं करायसाठी नाही भरत कायच्यासाठी नाही भरत आणि त्या कोणा पोरासोबत काही करायच्या वेळेसच कान भरते काय का जाय कर काहीचा काही कोणी नातेवाईक का तो काही जमून दिलं तिथं हिचं आई तू काऊन खवळतं मायावर हा वहिनीचा काय दोष आहे त्याच्यात जेव्हा पाहिलं तेव्हा वहिनीलाच दोष देत राहतो तू त्याचा काही दोष नाही आहे त्याच्यात जे काही आहे ते माहीत आहे पण आता मी दादाला सगळं समजून सांगितलं ना दादा मान्य झाला ना मग आता तुम्ही काय लोट घेता त्या गोष्टीचा करा बाबा तुमच्या मतानं तुम्हाला काय करायचं आहे तर जसं करायचं आहे तसं करा मी आहे मग वावर आहे नाही पटन त्या दिवशी वावरात जाईन एखादी झोपडी बांधन आणि राहीन तिथं दोघं बुडाबुडी राहा तुम्ही इथं तुमच्या मनानं करा आई कोण तू होकार नाही आहे काय नकार आहे का तुया तुझं म्हणणे आहे काय तिचं लग्न करायचं सांग तू का तुझ्या मनानं करायचं आहे बरं आता पाहुणे आले तिथं करायचं आहे काय सांग मग तुझं म्हणणं काय आहे ते सांग ना तू अरे मी माय म्हणणं हेच आहे का एखादं चांगलं स्थळ पाहाय आणि करून दे तिच्याच मनानं नसतं काय आई कसं पाहिजे स्थळ तू सांग मला कसं स्थळ पाहिजे तिच्यासाठी तुले हा ते रोज वावरात जाणारा पाहिजे काय उठला न चालला आणि मग काय म्हणशील तू का नाही माझ्या पोरीला तर वावरालाच भेटला रोज वावरातच जा लागते म्हणजे तुझी जिंदगी वावरात गेली आता तिची जिंदगी वावरातच घालतं काय का नोकरी गिकरी काही करू देतं तिले एवढी मोठी शिकली ते तर वावरात जासाठी शिकली काय ते आपल्या घरी तिनं वावराचा धुरा पाहिला नाही अजून आणि तू काय म्हणतं तर आता तिले वावरात जायला मजबूर करतं काय काही आई फालतूचं आई असून पोरीचं नुकसान करायला पाहून राहिली असं काही करू नको जाऊ दे तिला करू दे तिच्या मतानं हो करू दे ना तर बाबा मी कुठं नाही म्हणतो पोरगं काय करते पण माहिती आहे तुला काही का बस आई पोरगं चांगला आहे पोरगं इंजिनियर आहे सगळं आहे आता याच्यात तर पाहिलं बा मी मोबाईलमध्ये आता माहीत पडते आज घरी येणार आहे तो घरी आला म्हणजे माहीतच पडते काय होते काय नाही तर कसं आहे काय आहे आल्यावरच माहीत पडेल असं आहे बाईचं किती सांगून ठेवा तरी म्हटलं त्याला आवाज द्यायला त्याच्या घरापर्यंत जाच लागते आपल्याला मग काय म्हणते आली नाही होती तू गेली नाही होती तू फालतूच्याच बडबड करते बाया मग म्हणते गंगाबाई अशी आहे गंगाबाई तशी आहे गंगाबाईची बदनामी करून ठेवते फक्त जसं काही आपल्यालाच गरज असते मजुराला गरजच नसते वावरात याची हा सारे मजूर म्हटलं आपल्याच भरोशावर पाहत बसते कधी येईन सांगाले आणि काय येईन सांगाले वक्तावर आवाज द्यायला येईन त्याले हा गाडी करून येईन त्याले आजकाल तर मजुराला बाहेर गावच्या गाड्या भेटून राहिल्या का नाही तर भले चटकून गेले त्याच्यावर जासाठी बाहेर गावी जात लागणच बापा आता आपली चढली आहे आपल्याला आता मजूरच पाहिजे हे मोठी चापलूशी केली गोड गोड बोलली तेव्हा ते निर्मला मानली आता त्या निर्मला त्या परमिला नाही आणलं पाहिजे नाही तर मग बच्चांनी घेऊन दिले हा मला तर पहिले सीधा राग येते माय बाई कोण वेगळे ह्या पोरगा नवीन आला गावात आपल्या गावातला तर दिसत नाहीये कोणाचा वेगळा ह्या गावातला होऊ शकते दूर राहत असन तिकडे अन नोकरी गिकरी करत असन तर बापा बापा केवढा साजरा आहे हो या पाहू काय माया पोरीसाठी हा म्हणू काय याला विचारू काय ते लग्न झालं काय म्हणून माया घराला किती चांगला जवळ सोबन हो या हा असा जर पोरगा केला तर कोणी म्हणून बापरे गंगाचा जवळ किती चांगला आहे म्हणून किती सुंदर आहे म्हणून किती मस्त आहे म्हणून कुठूनच भेटला म्हणून काय मी राजकुमारच उतरला जसा काही अरे कोणाचं घर पाहिजे भाऊ कोणाच्या घरी पाहुणे घेऊन आले का तुम्ही आणि तुम्हाला तुमचं लग्न झालं का भाऊ मला म्हटलं तुम्ही मला माझ्याशी बोलल्या का काकू हो तुमच्याशीच बोलली बा मी काकू लग्न व्हायचं आहे ना लग्न व्हायचंच आहे मी नवीन आहे इथं पोरी पाहणं चालू आहे आता बस आता पोरी पाहू आणि मग करू लग्न एखादी चांगली पोरगी भेटली म्हणजे ओ बापरे मस्त काय म्हणते याचं लग्न व्हायचंच आहे माझ्या पोरीसाठी म्हणतो माझ्या पोरी एवढी सुंदर पोरगी आहे का गावात कुठं हा भाऊ काय म्हणते लग्न करान काय तुम्ही पोरगी आहे मला सुंदर पोरगी आहे माझ्या पोरीसारखी सुंदर पोरगी नाही म्हटलं कुठं हाव काय काकू ठीक आहे ना पण मी पोरगीच पाहायला आलो इथं गावात आणि पोरगी सिलेक्शन झालंय आपलं निवड झाली आहे म्हटलं बस त्याच पोरीसोबत लग्न करायचं आपल्याला बस आता काय करताय एक पोरगी पाहिली आपण 10 पोरीची गरज नाही आपल्याला आता इथं
इथं कोणाची पोरगी पाहायला आले तुम्ही? आमच्या गावात पोरीच नाही जास्त. एक माहीत आहे फक्त पोरगी. अरे दुसरी सांगतोस काय मी आले? नाही नाही काकू, मी ते हे नाही का शांताराम भाऊ नाही का, ते गजानन भाऊ, त्याच्या बहिणीला पाहायला आलो. रुपाली रुपाली. असं तिले पाहायला आले का तुम्ही? तरीच तर म्हटलं का कुठून आले म्हणून तुम्ही. पाहिलं नव्हतं बाबा, मी नवीन आहे म्हटलं. तिच्यासोबत येत असता का तुम्ही कधी कधी गावात? हो, लय वेळा येत असतो. कॉलेज फ्रेंड आहे मी तिचा. आणि आमचं म्हणजे काय म्हणते, लव्ह मॅरेज आहे काकू. करणार आहे मी. आता भेटायला चाललो तिच्या घरी. तिच्या भावानं बोलावलं आहे मला. असं बापा बापा, शांताबाई तर लयच वर तर पोचली. हा, लव्ह मॅरेज बाबा पोरीचं. काय बरं, त्या तिच्या पोराला चालत नाही काही. आणि पाय ना त्याच्या बहिणीसाठी कसा पाहिला त्यानं. राज बिंदा जसा काही राजकुमार. एवढा मस्त पोरगा, बापरे. पोट्टीला कुठं सापडला कडे या? बाईच्या पोट्टीला नाही सापडत काय मी तसे पोरं. बरं येतो काकू. हो. बाबू तू एकटाच आहे का रे? काही भाऊ घेऊ आहे का तुला कोणी? नाही काकू, मला भाऊ घेऊन ये. मी एकटाच आहो. एकटाच आहे. आणि प्रॉपर्टी भरपूर आहे. आता तिकडे शिफ्ट होणार आहे गोव्याला. मुंबईला नाही तर गोव्याला तिकडे शिफ्ट होणार आहे आता. तिकडेच राहू मग. तिकडे घर घेऊ मुंबईला वगैरे. आणि तिथं राहू मग. आई बाबा इथं राहतील. बापरे, शांताबाईच्या पोरीची तर लाई चमकली बाबा. असं आहे, अशा बाबतीत श्रीमंत आहे शांताबाई माया बाऱ्यात. हा, मी तिच्यापेक्षा श्रीमंत काय माहित कधी बनंत. धन कमावून सारं कमावून. पण हे असं शांताबाईच्याच नशिबात आहे काय माहित असं सुख. जवळ चांगला असून चांगली. बापा काय होय बापा, जसं काही शांताबाईलाच लॉटरी लागली सगळ्या जगाची. आणि आम्ही राहिलो तसंच. आमचं नशीबच नाही लिहिलं काय माहित वरच्या आल्यानं. सगळं शांताबाईच्याच नशिबात लिहून ठेवलं. हा, पाहिली तर पाहिली एवढी मोठी वाढली इकडे अंगानं. इकडे तिचं इस्टेट वाढून राहिली. काय बरं बापा, काय साजरं पोरग भेटलं हो तिच्या पोरीले. हा, जाऊ दे बापा आता. तिले भेटलं तर मला भेटनच कोण ना कोणी. तिले राजकुमार भेटला तर मला एखादा तर कोणी सेनापती भेटन माय पोरीले. कोण ना कोणी तर भेटणारच आहे. भेटन तर भेटन. नाही तर तिच्या मनानं पाय म्हणतो तर माझी पोरगी तर बयाडच आहे. एखादाही पाहून आणत नाही चांगला असा. ते पोट्टीबाईनं केवढी चॅप्टर आहे, हुशार आहे. हा, एवढा साजरा पोरगा पाहून घेतला आणि फसवला त्याले. आणि चालली घेऊन घरी. असं आहे बा मग. पहा बरं, शांताबाईचं नशीबच चमकते पण कुठेही कोणी बाबतीत. चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत गंगाबाईले द्या मग आता रजा. आपलं चॅनल पाहत जा. आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करत जा. चला मग भेटू आता आपण उद्या. आणि आपल्या व्हिडिओला हाईप द्यायला विसरू नका. हाईप देत जा.